अंधेरीच्या मुरोळ परिसरातलं रामलीला मैदान खच्चून भरलेलं। शिवसेनेचे विलेपार्ले मतदारसंघातले उमेदवार विनायक राऊत यांची प्रचार सभा। राऊत यांनी स्टार प्रचारक म्हणून शत्रुघ्न सिन्हा यांना बोलावलेलं। ठरल्याप्रमाणे शत्रुजी पोहोचलेही। विनायक राऊत यांच्यासाठी मत मागायला शत्रुघ्न सिन्हा स्टेजवर पोहोचले। ते विचार करतायत उमेदवार कुठे आहे। व्यासपीठावर तर दिसत नाही। स्टार कॅम्पेनरची नजर उमेदवाराला शोधतीये, पण इथं तर उमेदवारच गायब। कार्यकर्त्यांची ही पंचायत झाली। उमेदवार नक्की गेला कुठे? सभा सुरू करायची होती, पण उमेदवार कुठे आहे? बरं, अशा वेळी त्यांना शोधायचं तरी कुठे? सभा ऐकायला जमलेली गर्दी निघून जाईल याचं टेन्शन कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं। शेवटी प्रसंगाचं गांभीर्य ओळखून साक्षात शत्रुघ्न सिन्हा उभे राहिले आणि आघाडी सरकारवर हल्लाबोल सुरू केला। असा काही हल्ला चढवला की इथं उमेदवार गायब आहे हे कुणाच्याही लक्षातही आलं नाही। हे करतानाच हा अभिनेता भोजपुरी बोलायलाही विसरला नाही। नहीं होगी, वहां भी पुल बनाने का वादा कर रहे। आप कहना रे हजूर नदियों नहीं खेकना कोनो बात नहीं के बबुआ पुलिया ले लो। नदिया के काबा नदिया के टेम्पोररी भी आ, कभी आई कभी चल जाए। पुलिया तो परमानेंट में रखा पुल और एक बार चुनाव भई की लुटिया गुल। शत्रुघ्न सिन्हांचं भाषण संपत आलं असताना कुणीतरी वाघ पाठीमागे लागल्यासारखं पळत होतं। अरे चा, हे तर विनायक राऊत, शिवसेनेचे विलेपार्ले मतदारसंघातले उमेदवार। शेवटी ते नेते आहेत, थोडासा उशीर होणारच की। काय करणार, कामच एवढं आहे की त्यांना थोडा उशीर झाला। मग काय, थापा टाकत स्टेजवर पोहोचावं लागलं। पण त्यांच्या भाषण करण्याच्या इच्छेवर पाणीच पडलं, कारण शत्रुघ्न सिन्हा यांच्यानंतर राऊत यांचं भाषण होणार होतं। पण शॉटगनचं भाषण संपल्यावर सगळे उठून चालायला लागले। कार्यकर्त्यांनी मतदारांना रोखायचा प्रयत्न केला, पण सगळे प्रयत्न निष्फळ। मतदारांना हे माहितीये की जिंकल्यावर तसेही आमदार साहेब दिसत नाहीत, मग आधी बघून तरी काय फायदा। उमेदवाराच्या भाषणाकडे पाठ फिरवून मतदार निघून गेले। श्रीरंग खरे, स्टार माझा, मुंबई।